नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. 3 मार्च 2026 रोजी म्हणजे आजच वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. या ग्रहणाबाबत अनेकांच्या मनात भीती, उत्सुकता, शंका आणि प्रश्न आहेत. ग्रहण म्हणजे नेमकं काय? हे चांगलं की वाईट? सूतक काळ कधीपासून आहे आणि भारतात दिसणार आहे का? गर्भवती महिलांनी काय करावे आणि या दिवशी धुलीवंदन असल्यामुळे रंग खेळावा की नाही खेळावा? लहान मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे? अन्न खाऊ शकतो की नाही? राशींवर काय परिणाम होईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण घाबरायचं का? मंडळी, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे. मंडळी, आज आपण या प्रत्येक क्षणात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अतिशय सविस्तर आणि शांतपणे स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम, चंद्रग्रहण म्हणजे काय? तर चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते. म्हणजेच पृथ्वी ही सूर्य आणि चंद्रांच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. चंद्राच्या काही भागावरती पृथ्वीची सावली पडते. सूर्याचा प्रकाश काही काळासाठी चंद्रावर पूर्ण किंवा अंशतः पोहोचत नाही. त्यामुळे चंद्र गडद, लालसर किंवा सावलीत दिसतो. यालाच चंद्रग्रहण असे म्हटले जाते. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. यात कोणतीही आपत्ती किंवा दैवी कोप नसतो. पण आपल्या हिंदू धर्मात ग्रहणाला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व दिले गेले आहे. आता या ग्रहणाची अचूक वेळ समजून घेऊया. 3 मार्च 2026 रोजी म्हणजे आजच दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 ग्रहण समाप्त होईल. हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. म्हणजे चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत जाईल. हे ग्रहण सिंह राशीत पूर्व फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिकदृष्ट्या संवेदनशील असू शकतो. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे की सूतक काळ कधीपासून? तर या चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6:20 पासून सुरू झालेला आहे. सूतक काळ म्हणजे ग्रहणापूर्वीचा संयम आणि शुद्धतेचा काळ. या काळात कोणतीही शुभ कामे करू नये. आता तुम्ही म्हणताल, कोणती शुभ कामे? तर शुभ कामे म्हणजे लग्न ठरवणे, गृहप्रवेश, वास्तुशांती, अजून नवीन व्यवसाय सुरू करणे, देवप्रतिष्ठा, मुहूर्ताचे काम. मंदिराचे दरवाजे अनेक ठिकाणी बंद ठेवले जातात. देवांच्या मूर्तीला स्पर्श करणे टाळले जाते. जर तुम्हाला पूजा करायची आहे तर तुम्ही 6च्या अगोदरच करा. 6:20च्या अगोदर. 6:20 नंतर तुम्ही पूजा करू शकत नाही, कारण सकाळी 6:20 नंतर पूजा काळ म्हणजे सूतक काळ चालू होणार आहे. तर मंडळी, आता प्रश्न, अन्न खाऊ शकतो की नाही? परंपरेनुसार सूतक काळ सुरू झाल्यानंतर अन्न बनवू नये आणि खाऊ नये असे सांगितले जाते, कारण ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. जर अन्न आधीच तयार केले असेल तर त्यात तुळशीचे पान ठेवले जाते. तुळशीला शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. गर्भवती महिलांनी काय करावे? ही अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे. मंडळी, आता गर्भवती महिलांनी या काळात काय करावे? परंपरेनुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर जाऊ नये. शिवणकाम, कापी, सुरी, कात्री वापरणे टाळावे आणि कारण अशा कृतींचा परिणाम बाळावर होतो अशी श्रद्धा आहे. मंडळी, ज्या गर्भवती महिला आहे त्यांनी एखादा ग्रंथ, धार्मिक पुस्तक ते वाचावे, देवाचे नामस्मरण करावे, जप करावा आणि पूजा केल्यासारखंच म्हणजे जप केला तर त्यांच्या मनाला शांती होईल, शांती भेटेल आणि बाळालाही चांगलं वाटेल. बाळासाठीही ते खूप छान आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा थेट पुरावा नाही, पण मानसिक शांतता सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी शांत राहावे, सकारात्मक विचार करावेत आणि देवाचे नामस्मरण करावे. लहान मुलं आणि वृद्धांनी काय करावे? त्यांनीही घरात राहावे, जास्त बाहेर फिरणे टाळावे, मानसिक शांतता राखावी. रंग खेळावा का? तर हा खूप जणांनी प्रश्न विचारला आहे. तर रंग खेळावा की नाही खेळावा? सूतक काळात काय करावं? तर जर सूतक काळी 2020 पासून सुरू होत असेल तर त्या काळात वेळेनंतर रंग खेळणे टाळावे असे धार्मिक मानले जाते. म्हणजे 6:20 नंतर आपण रंग खेळले नाही पाहिजे, कारण सूतक काळ चालू होतो.
हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज चंद्रग्रहणामुळे चंद्रग्रहण असल्यामुळे रंग खेळावा की नाही. जर ग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6:20 सुरू होत असेल तर सूतक काळात कोणतेही शुभ किंवा उत्साही काम करणे टाळणे योग्य मानले जाते. रंग खेळणे, जल्लोष करणे, मोठ्या आवाजात सण साजरा करणे हे सूतक काळात टाळावे असे धार्मिक मान्यता सांगते. जर तुम्हाला रंग खेळायचाच असेल तर सूतक सुरू होण्यापूर्वी सकाळी लवकर खेळा किंवा ग्रहण पूर्ण संपल्यानंतर स्नान करून शुद्धी करून खेळणे अधिक योग्य मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, घरात गंगाजल शिंपडा आणि नंतर सण साजरा करा. म्हणजेच सूतक काळ संपल्यावरती आपण कलर खेळू शकतो, आपण रंग खेळू शकतो. सूतक काळात रंग खेळू नका. सूतक संपल्यानंतरच खेळणे उत्तम. धार्मिक श्रद्धा पाळायची की नाही हा वैयक्तिक निर्णय आहे, पण परंपरेनुसार सावध राहणे चांगले मानले जाते. तुम्ही आज रंग खेळणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो आहे ग्रहण संपल्यानंतर काय करावे. ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि घरात गंगाजल शिंपडावे, देवपूजा करावी, दानधर्म करावा, गरिबांना अन्नदान वस्त्रदान केल्यास पुण्य लाभते असे मानले जाते. राशीवर परिणाम काय होतो यावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. चंद्रग्रहणाचा राशीवरती कोणत्या राशीवरती काय परिणाम होणार आहे मी सविस्तर प्रत्येक राशीबद्दल या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिली आहे, नक्की पहा. मंडळी, राशींवर परिणाम काय तर हे ग्रहण सिंह राशीत होत असल्याने सिंह राशीच्या लोकांनी विशेष संयम बाळगावा. मानसिक तणाव, चिडचिड होऊ शकते. इतर राशींवरती परिणाम त्यांच्या कुंडलीत ग्रहस्थितीनुसार वेगळा असू शकतो, त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता संयम ठेवावा. ग्रहण वाईट असते का तर मंडळी, आपण हा प्रश्नही काही लोक खूप विचारतात, ग्रहण वाईट असतं का तर नाही. ग्रहण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण आपली श्रद्धा आणि परंपरा आपल्याला संयम आणि आत्मचिंतन आणि प्रार्थना शिकवतात. त्यामुळे ग्रहणाचा काळ हा घाबरण्याचा नसून शांत राहण्याचा आहे. ग्रहणाच्या वेळी काय करावे तर मंडळी, ग्रहणाच्या वेळी नेमकं काय करावे तर आज आपण जाणून घेणार आहोत. 3:20 काय करायचं हा सगळ्यांनी विचारलेला प्रश्न आहे. खूप लोकांना प्रश्न पडतो तर आता ग्रहण चालू झालं आहे तर ग्रहणानंतर आपण काय करायचं, माझ्या लहान लेकरांनी काय करायचं, वृद्ध आईवडिलांनी काय करायचं तर या प्रश्नाचे उत्तर असं आहे की जप करा, फक्त जप करा, ध्यान करा, मंत्र जप करा, ओम नमः शिवाय म्हणा, राम नाम घ्या आणि धार्मिक ग्रंथ वाचा. या काळात जप केलेला खूप पुण्यदायी आहे. या काळामध्ये देवाची पूजा म्हणजे देवाचं मनात नामस्मरण करून आपण मनाला शांती देतो आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणूनच जे आपल्याला मनाला छान वाटेल ते काम केलेलं अतिउत्तम आणि देवाचं नामस्मरण करून आपण आपल्या मनाला एकदम पवित्र बनवतो. आपल्या घरामध्येही देवाचं मंडळी महत्वाचं म्हणजे जोऱ्याने लक्षात ठेवा, नाम पसरू नका. तर आपल्या घरात पसरू नका म्हणजे अंधश्रद्धा वाढवू नका, पण परंपरेचा परीक्षणाचा आहे. ग्रहण हा काळ आपल्याला संयम, शांतता आणि सकारात्मकता शिकवतो. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर विचारा, कमेंटमध्ये जरूर विचारा आणि कमेंट करा. अशी सविस्तर धार्मिक आणि ज्योतिषी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ग्रहण संपल्यानंतर काय करावे, ग्रहणानंतरचे दिवस कसे असतील, म्हणजेच आपल्या आयुष्यावर काही परिणाम होणार का. ग्रहण हा केवळ काही तासांचा काळ नसतो. ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा प्रभाव पुढील 10 ते 15 दिवसापर्यंत जाणू शकतो. विशेषतः ज्या राशीत ग्रहण होते त्या राशीच्या लोकांवर मानसिक आणि भावनिक परिणाम अधिक जाणू शकतो. हे ग्रहण सिंह राशीत होत असल्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी पुढील काही दिवस संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अचानक निर्णय घेऊ नका, रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आता प्रश्न आहे, इतर राशींनी काय करावे. सर्व राशींनी पुढील 7 दिवस विशेष काळजी घ्यावी. घरात शांतता राखा, वाद टाळा, कोणालाही दुखावणारे बोलू नका म्हणजे दुखावणारे शब्द
तोंडात आणू नका, म्हणजेच समोरच्याला त्रास होईल असं बोलू नका. मनात नकारात्मक विचार येत असतील तर जप करा. ग्रहणानंतर घरात काय करावे? ग्रहण संपल्यानंतर स्नान करणे हे फक्त परंपरा नाही, तर मानसिक शुद्धतेचे प्रतीक आहे. घर स्वच्छ करावे, देवघरात दीप लावावा, तुळशीला पाणी घालावे, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र 108 वेळा म्हणावा. मंडळी, सिंह राशीच्या लोकांनी आणि बाकीच्या राशीच्या लोकांनी काय करावे यासाठी मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. तो त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत आणि माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तर दान का बरं महत्त्वाचे आहे? ग्रहणानंतर केलेले दान हे अनेक पटीने फलदायी असते असे मानले जाते. अन्नदान केल्यास घरात अन्नाची कमतरता येत नाही असे मानले जाते. वस्त्रदान केल्यास सौभाग्य वाढते. गुरूंना किंवा ब्राह्मणांना दक्षिणा दिल्यास आध्यात्मिक प्रगती होते. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ग्रहणानंतर लगेच शुभ काम सुरू करू शकतो का? हो, पण स्नान आणि शुद्धी केल्यानंतरच. ग्रहण संपल्यानंतर वातावरण पूर्ववत होते असे मानले जाते. गर्भवती महिलांनी ग्रहणानंतर काय करावे? हा पण प्रश्न खूप जणांना पडतो. स्नान करून देवाचे आभार मानावेत, सकारात्मक विचार करावेत, गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, पण घाबरू नये. मुलांवर काही परिणाम होतो का? वैज्ञानिकदृष्ट्या कोणतीही थेट परिणाम सिद्ध नाही, मात्र मुलांना घाबरू नका. त्यांना समजावून सांगा की ही एक नैसर्गिक घटना आहे. आता सर्वात मोठा संदेश, ग्रहण आपल्याला घाबरवण्यासाठी नसते, ते आपल्याला थांबून विचार करण्याची संधी देते. जीवनात आपण काय चुकतो, काय सुधारू शकतो याचा विचार करण्याची वेळ असते. पुढील 15 दिवस कसे घालावेत हा एक प्रश्न आहे. दररोज सकाळी 5 मिनिटे ध्यान करा, देवाचे नामस्मरण करा, योगा करा. आपल्या शरीराची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? आपण स्वतः घेतली पाहिजे. आई वडिलांचे आशीर्वाद घ्या आणि घरात भांडण करू नका. भांडण टाळा. नवीन सुरुवात शांतपणे करा. आणि मंडळी, ग्रहण हा शेवट नसतो, तो एका नवा आरंभ असतो. मनात श्रद्धा ठेवा, डोक्यात विवेक ठेवा आणि आयुष्यात सकारात्मकता ठेवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलसोबत जुळून राहा. जर तुम्हाला पुढील 15 दिवसांसाठी प्रत्येक राशीचे सविस्तर भविष्य हवे असतील तर कमेंटमध्ये राशी असे लिहा. अशीच सखोल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.